नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मराठी भाषा दिवस या विषयावर निबंध पाहणार आहोत. मराठी भाषा दिवस दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषेचा अभिमान, समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस ज्येष्ठ कवी, साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज वि. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. मराठी भाषा ही भारतातील एक प्राचीन, समृद्ध व भावपूर्ण भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, शिवाजी महाराजांच्या काळातील प्रशासन व लोकजीवन या सर्वांमध्ये मराठी भाषेचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या भाषेत काव्य, नाटक, कादंबरी, लोकसाहित्य, शास्त्रीय व आधुनिक विचारधारा यांचा सुंदर संगम दिसून येतो. मराठी भाषा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे तरुण पिढीमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, अभिमान आणि जाणीव निर्माण करणे. शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध, भाषण, कविता वाचन, नाट्यप्रयोग, शब्दसंपदा उपक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा सन्मान वाढतो. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व वाढले असले तरी मातृभाषेचे महत्त्व कधीही कमी होत नाही. मातृभाषेतूनच व्यक्तिमत्व घडते, संस्कार रुजतात आणि विचार स्पष्ट होतात. त्यामुळे मराठी भाषा जपणे, शब्दलेखन, वाचन करणे, दैनंदिन जीवनात मराठीचा वापर वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. शेवटी असे म्हणता येईल की मराठी भाषा दिवस हा केवळ एक उत्सव नसून तो आपल्या भाषिक अस्मितेचा जागर आहे. मराठी भाषा जपूया, वाढवूया आणि अभिमानाने वापरूया. जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.